उज्जैन इथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात झाला। वाहनानं पेट घेतला आणि त्यामुळे चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला। चालकाचं नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळली। अपघातात 4 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप पानखेडे यांच्याकडून। संदीप, काय नेमकं घडलं होतं अपघातादरम्यान? रिद्धी, खरं पाहिलं तर ह्या भाविकांच्या वाहनावर जो आहे तो काळाचा घालाच म्हणावा लागणार आहे। लातूरचे कुटुंब जे आहे हे उज्जैनला दर्शनासाठी जात असताना खामगाव मार्गे जात असताना खामगावचं वखार महामंडळाचं त्या ठिकाणी गोदाम आहे। या महामार्गावर अचानकपणे चालकाचा वाहनावरून ताबा सुटला आणि ही कार जी आहे ही रस्त्याच्या दुभाजकावर त्या ठिकाणी आदळली। इंधनची जी टाकी आहे ती फुटल्यामुळे अचानक या वाहनाने जे आहे तो पेट घेतला आणि स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली। त्या कारमधील 4 जणांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलेलं आहे। मात्र चालकाचा जो आहे हा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। सध्या जे जखमी आहेत त्यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जी संदीप, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। बुलढाण्यातली ही दृश्य आपण बघतोय। उज्जैन इथे दर्शनासाठी जाणारे ही भाविकांची कार होती, जिनं अचानक पेट घेतला आणि चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला। इतर 4 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। चालकाचं नियंत्रण सुटलं कारवरचं आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली, ज्यामुळे तिनं पेट घेतला।